राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत असून जळगाव महानगरपालिकेची देखील मतदान प्रक्रिया पार पडत आहे। आज MIDCतील वखार महामंडळ येथे अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचं साहित्य यावेळी वाटप करण्यात आलं। 516 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून 75 जागांपैकी 12 जागा या बिनविरोध निवडून आला असून 63 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। जवळपास 321 उमेदवार हे मतदानासाठी रिंगणात असून जवळपास 2200 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या मतदान प्रक्रियेसाठी लावण्यात आलेला आहे। जवळपास 3555 कर्मचारी या मतदान प्रक्रियेसाठी यावेळी तैनात करण्यात आले असून आज जळगाव शहरातील वखार महामंडळ येथे दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता यावेळी मतदानाचे साहित्य कर्मचाऱ्यांना यावेळी वाटप करण्यात आले व हे साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी यावेळी हे साहित्य घेण्यासाठी झाली होती। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। उद्या मतदान प्रक्रिया पार पडते। आज साहित्याचं वाटप करण्यात आलेलं या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता 516 मतदान केंद्र आपली आहेत आणि ह्या 516 मतदान केंद्रात 10% रिझर्व असे आपल्याकडे 568 बूथ करता रिझर्व सह स्टाफ जवळ 3055 इतका स्टाफ आहे आणि आज साहित्य वाटप, तिसरं प्रशिक्षण आणि सर्व म्हणजे डिस्पॅचिंग आहे। मतदान केंद्रावर आज सर्व स्टाफ पोहोचणे अपेक्षित आहे। तर जवळजवळ 100% स्टाफ सगळं उपस्थित झालेला आहे। साहित्याचं जवळ 90% सद्यस्थितीत वाटप पण झालेलं आहे आणि सर्व PRO साहित्य तपासून सुद्धा घेत आहेत। किती मतदान केंद्र आहेत, नेमकं किती फेऱ्यांमध्ये मतमोजणी पण पार पडणार आहे, कशा पद्धतीची प्रक्रिया आहे? आपल्याकडे 516 मतदान केंद्र आहेत आणि साधारणतः 7 ते 8 फेऱ्यामध्ये ही आपलं काउंटिंग पूर्ण होणार आहे आणि 2 वाजेपर्यंत रिझल्ट येणं अपेक्षित आहे। किती संवेदनशील केंद्र आहे, किती ठिकाणी CCTV कॅमेरा? आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये संवेदनशील केंद्र नाहीत, परंतु ज्याला आपण उशिरा वगैरे मतदानाला लोक येतात 5च्या दरम्यान वगैरे, त्याला थोडस आपण म्हणजे थोडं सेन्सिटाईज केलेलं आहे। तिथं पोलीस बंदोबस्त वगैरे वाढवलेला आहे। लाडकी बहीण असेल किंवा आदर्श केंद्र असेल अशी किती आहेत? आपल्याकडे 12 आदर्श मतदान केंद्र आहेत। त्यात जे काही पिंक बूथ म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे 2 आहेत। थिम बूथ ही एक आपण केलेला आहे। सर, EVM मध्ये जर काही बिघाड झाला मशीन मध्ये तर आपल्याकडे तत्काळ उपाययोजना काय आहे? EVM मध्ये जर बिघाड काही झाला वगैरे तरी आपल्याकडे 10% मशीन रिझर्व असतात, त्याकरता सेक्टर ऑफिसर रेडी असतात, मेसेज येतात, साहित्य पुरवलं जातं।